मला असं वाटतं मराठी माणसाला स्वाभिमान बाळगण्यासाठी प्रत्येकाला विधान भवनात जाण्याची गरज नाहीये. पण विधान भवनातल्या लोकांना ज्यांना मराठी माणसांनी निवडून दिलं त्यांनी स्वाभिमान तरी बाळगावा. नीलम गोरेताई यांनी विसरू नये की मराठी माणसांमुळे ते विधान भवनात आहेत. मराठीचा अभिमान त्यांनी तिथे बाळगला पाहिजे. विषय राहिला कार्यक्रम लोकसभेचा आहे का विधानसभेचा हा नाहीये. कार्यक्रम महाराष्ट्रात आहे तर मराठी तिथे असलीच पाहिजे होती. मग केंद्राचं त्रिभाषा सूत्र आहे ना, मग एअरपोर्टवर तुम्ही 3 भाषेत म्हणता ना, रेल्वेमध्ये केंद्राचं असून 3 भाषेत होतं ना, आणि लोकसभेने 22 भाषांना मंजुरी दिली आहे. मग ज्या राज्यात कार्यक्रम आहे त्या राज्याची भाषा नको का तिथे? ठीक आहे, माझा शब्द झोंबला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. बाकी राहिला हक्काभंगाचा विषय, त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे. उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे.